अभिनंदन करेन। मुंबईनंतर पुन्हा एकदा आपण पुण्यामध्ये पुण्याचे सगळे अपडेट घेण्यासाठी आमचा प्रतिनिधी कस्तुरी मराठे आपल्यासोबत जोडलेले आहेत, ज्या अगदी सकाळपासूनच आपल्याला ताजे अपडेट देत आहेत। कस्तुरी, कसा उत्साह आहे पुणेकरांचा, सध्या कुठे आहेस आणि काय म्हणतात ढोलताशा पथक आणि बाप्पाची मिरवणूक? की आपण आता अलका चौकात आहोत, अर्थातच त्याला टिळक चौक असं म्हणतात आणि हळूहळू सगळे गणपती याच मार्गाने घाटावर जाणार आहेत आणि जो मानाचा पहिला गणपती आहे कसबा गणपती, जो सकाळी 9:30 वाजता मंडईतून निघाला आहे, लक्ष्मी रोडद्वारे आलेला आहे। त्यांच्या समोर 2-3 आपण ढोलताशा पथक पाहू शकतो। परशुराम पथक गेलेला आहे, रुद्रगर्जना आहे आणि त्याच्या मागे कसबा गणपती आहे, जो आहे पुण्याचा ग्रामदैवत। त्यामुळे या कसबा गणपतीला अतिशय जास्त महत्त्व आहे आणि जोपर्यंत कसबा गणपती या चौकातून जात नाही तोपर्यंत पुण्यातले कुठलेच गणपती अलीकडे जात नाहीत। आणि आपण पाहू शकतो की आता पुणेकरांनी दुपारचे 2:30 वाजता आलेत आणि ऊन पडलंय, थोडं मळब झालंय, मध्ये ऊन आहे, त्रास होतोय, ह्युमिडिटी खूप आहे, तरीही प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे सगळ्यांनी। आणि आपण पाहू शकतो की इथे पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे। त्या तिकडे पलीकडे तिथे पोलिसांचा मंडप बांधण्यात आलेला आहे, तिकडनं पोलिसांनी अख्ख्या चौकावरती नजर ठेवली आहे। सगळ्या चौकात कुठे काय सुरू आहे, कुठे काय व्हायला हवं, वेळेचं पालन होतंय की नाही, या सगळ्याची खबरदारी घेतली जाते। पोलीस प्रशासन अतिशय अलर्ट आहे आणि या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली जाते। पुणेकर सगळे प्रचंड उत्साहात आहेत, सगळे खूप छान बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जमलेले आहेत। आपण पाहू शकतो इथे महागणेशोत्सव पुणे महानगरपालिकेच्या वतीने मंडपाचे आयोजन करण्यात आले, ते सगळे मंडळी थांबलेले आहेत। कलाकार मंडळी देखील या विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड उत्साहाने सहभागी होत आहेत। हे जे ढोल ताशा पथक आपण पाहतोय, ही जी झेंडे नाचवण्याची पद्धत आहे ती दिसते तेवढी सोपी नाहीये। झेंड्याचा तो जो रॉड असतो तो पकडणं आणि तो हवेत झेलणं, ते प्रचंड आपण म्हणतो की प्रचंड हात भरून येतात त्याच्यामुळे। पण या सगळ्या जणांना या सगळ्या गोष्टीचा विसर पडलाय, कारण हे सगळे फक्त बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी अतिशय उत्साहात मनोभावे 10 दिवस त्याची पूजा केल्यानंतर त्याला निरोप देण्यासाठी ते जमलेले आहेत। आपण पाहू शकतो हे जी कसबा गणपती इथे येतोय, हळूहळू पुढे सरकतोय तो, त्याच्या पुढे 2-3 ढोल ताशा पथकं आहेत। 2 जणांचं वादन झालेलं आहे, तिसरं वादन होईल लवकर। ढोल ताशा तर ढोल ताशामध्ये अगदी, आणि ही तर त्यांची परंपराच आहे, बरोबर आहे कस्तुरी। आणि जो उत्साह आहे, उत्साह संचारलेला आहे, तुझ्या आवाजामधून पण आम्हाला अगदी सपसिल जाणवतोय किती उत्साह असेल आणि ही दृश्य पाहून तर आपल्याला कळतच आहे। कस्तुरी, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।